अर्जुन अमोल मला का फोन असता तर फोटो काढून ठेवला असता की गड्या. चल 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 जमले जमले आ आ आ आ राजीबा तुम्हाला आठवतंय का तुम्ही असंच कुठं तर चढून चोरून चोरून दिदीला भेटायचा आ ए अगाऊ ए मामा अरे हो तर तुला सांगतो दाजीनं दिदी एवढी आवडायची ना की त्यांना रावलंच जायचं नाही बघ. आणि मग काय आपला शहनशाह तोंड लपवून दिदीवर असायचा काय दाजी बरोबर आहे ना. हा आता त्या जुन्या गोष्टी ती प्या कशाला अजून तुम्ही काय काय केलंय. अरे अमोल तुला सांगतो एकदा काय झालं माहितीये का. बास की आता तुला जायचं नाही घरी कामावर. थांब ना जरा. ए तू थांब जरा. तुला पण शाळेत जायचं नाहीये का. बॅग भरली नाही अजून जा लवकर. आणि अजून एक हे बघ त्रास झाला ना तर आधी टीचरला सांगायचं. दोघे आगाऊ आता तुम्ही जा चला. नको आपण जाऊया निघू आपण कामावर उशीर होतोय. हा ना हो चल चला. काय भांजे काय कळालं तुम्हाला. मामा हेच की मा आणि बाबाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. फक्त ते एकमेकांशी नीट बोलत पण नाही. एकदम बरोबर. चला तुम्हाला शाळेत सोडायची जबाबदारी माझ्याकडे आहे आज. चला चला. पोटाला येळच्या वेळी खाल्लं पाहिजे. आलास का तू इथे कडमडायला. तू उगाच वडापावचं तेल वांग्यावर काढू नका. ए बाबा तू खाण्याच्या गोष्टीचं नाव नको काढू रे. आधीच मी लय हँग्री झाल्या. हँग्री अरे लोक हँग होते तिथं. हे हँग्री काय. हँग्री म्हणजे हंगरी आधी काय अँग्री झाल्या. तुला लागली भूक त्यामुळे खिट्टी सारखली तुझी म्हणून चन्नावानी तोंड झाले तुझं. ए तुझं तोंड दाखव की मग समजेल कोण चंदा आणि कोण बैल ते. शेनशा गाडी मागितली असती तर आणि इकडनं मी बाहेर काढली असती लगेच. 2 मिनिटात तुझी इथनं खटारा काढायची नाही तर तोडून फोडून फेकून देईन तुझी खटारा. आणि तुम्हा सर्वांचा वेळ न दवडता अधिक न ताणता निकालच जाहीर करतो.
स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे अपर्णा सुरेश माने. आपले मला अजून आठवते, या क्लासच्या मालकाच्या पोराने बापूंचा अपमान केला. त्याच क्लासमध्ये जिद्दीने मेहनतीने अभ्यास करून पहिली येऊन स्वतःला सिद्ध केलं होतंस तू. स्वतःला सिद्ध केलं होतंस तू. काय दिवस होते ना ते. आसगाव, आपलं प्रेम नुकतंच फुलायला लागलं होतं. आसगावच्या रस्त्यांवरून, झाडांवरून. काय राव, अजून खालीच शोधताय का? अहो, शहनशाहने येऊ केलं म्हणजे दरबार टॉपवर असणार. अहो, दरबार ना 86चा असतो, पण हे ना लटकलेलं माकड दिसतंय. बोलायला बहिणीगत हुशार आहेस बरं का. हा? आमच्या आप्पी पण अशीच बोलायला हुशारले. आमची आमची म्हणजे गावची, सगळ्यांची आप्पी. गावात पाणी नव्हतं एकदा, अख्खं गाव घेऊन तू त्या सरपंचाच्या घरी. काय चाललंय बघा. काकी या. अरे काय चाललंय? इथं भांडी घासा. या तुम्ही ते कपडे जा. सरपंच संडास कुठं आहे? घरात आहे. अरे कुठं चालला तू? घरी पाणी नाही, बाहेर जायला भ्या वाटतंय. साप किरड येतात सरपंच. अरे येतो सरपंच. अरे काय सरपंच येतो. तुम्ही इथं आलात कुणाला विचारून? अरे तिकडं तळाव जायचं. अहो सरपंच, तळाव मारण्याची गर्दी आहे. अरे तळाव करते आहे म्हणून माझ्या घरात आला का तुम्ही? तुला कोणी सांगितलं इकडे आला? आबा, आबा कसला घाबरला होता. अय आप्पे, तू ही गावातली लोक घेऊन परत जा माघारी, मी पाण्याचं बघतो काहीतरी. 2 तासात गावात पाणी. बेधडक आप्पी लय आवडली होती. त्या बिनधास्त आप्पीमध्ये असा जीव अडकला होता ना, अजून त्यातून बाहेर पडलो नाही. मोबाईलच्या हॉटस्पॉट पासून सुरू झालेलं प्रेम आप्पे इथे येऊन थांबलं असं नव्हतं वाटलं का? का लांब गेलो आपण? आपल्यात पहिल्यासारखं का नाही सगळं? शहनशाह, आप्पे तुला आधी माझा चेहरा दिसायचा नाही, पण आपले समजूतदारपणा किती होता ग. आधी तू काही न बोलता तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचायची. हा समजूतदारपणा होता. आता कुठे गेला तू? माझ्यासाठीचा तुझ्या मनातला तो समजूतदारपणा गेला कुठं? का समजूतदारपणा फक्त घरच्यांसाठी, बाहेरच्यांसाठी, कामाच्या ठिकाणी? माझ्यासाठीचा समजूतदारपणा तो गेलाय कुठं? का मुद्दामून आणायचा नाही समजूतदारपणा माझ्यासाठी? मॅडम, आज तुमची गणेश उत्सवाच्या बंदोबस्ताबद्दलची एक मीटिंग आहे आणि त्यानंतर मॉडर्न स्कूलमध्ये तुम्हाला पाहुणे म्हणून आमंत्रित केले. 1 मिनिट. मॉडर्न स्कूल? हो अमोल? हो, आपल्या अमोलची शाळा. त्यांच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता, पण मी अजून काहीच नक्की नाही सांगितलं. हां, बरं झालं तुम्ही नाही सांगितलं, कारण मी तिकडे गेस्ट म्हणून नाही जाणार. पण का मॅडम? गायतोंडे, अहो आपल्याच मुलाच्या शाळेत असं गेस्ट म्हणून जाणं मला नाही बरोबर वाटत, आणि मग त्याचे परिणाम पण वेगळे होतात. माझ्या पदामुळे अमोलला स्पेशल ट्रीटमेंट मिळावी असं मला तरी नाही वाटत. मला अंदाज होताच की तुमच्या मनात असं काहीतरी नक्कीच विचार येईल. गायतोंडे, मला ना अमोलची वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जशी वाढ होते ना तशीच करायची. मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय मॅडम. मॅडम, कसं आहे, अवघड परिस्थितीतून माणूस जेव्हा काही कमवतो, मिळवतो, तेव्हाच त्याला त्याची किंमत राहते. आणि अमोलला जर त्याच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तर त्याला स्वतःलाच त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तो करेलच याची मला खात्री आहे, कारण तो हुशार. आणखीन एक मॅडम,
आज तुम्हाला दुपारी एका कन्या शाळेत पाहुणा म्हणून बोलवलं, तुम्ही जाल का? अरे वा, कन्याशाळेत तर मी आधी जाणार. मग मी तसं त्यांना कन्फर्म करतो. मॅडम, तुम्ही हा जो कन्या शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय तो मला खूप पटलाय आणि आवडलाय. इनफॅक्ट हाच अपेक्षित होता. अहो मग हे आधीच का नाही सांगितलं? कारण त्याच वेळेस तुम्हाला अमूलच्या शाळेतही प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं होतं, म्हणून मला असं वाटलं. तुम्हाला असं वाटलं की मी तिकडे जाण्यात प्राधान्य देईन. येस, अँड यू प्रूव्ह मी रॉंग. काय तोंडे? नाही ठीक आहे, तुम्ही मला अजून नीट ओळखलं नाहीये. सॉरी मॅडम. नाही पण मी कन्या शाळेत जावं असं का अपेक्षित होतं तुम्हाला? कारण एकतर ती कन्या शाळा आहे आणि सध्या आपण लहान मुलींबाबत जे चुकीच्या घटना होत आहेत ते ऐकतोय, पाहतोय, तर त्याबद्दल त्या लहान मुलींना कोणीतरी योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तुमच्यापेक्षा योग्य मार्गदर्शक कोणी असूच नाही शकत याची मला खात्री. नाही असं नाही, माझ्याकडे जेवढं होईल तेवढं मी नक्की करेन. त्यांना सांगा मी येईन म्हणून. येस मॅडम. थँक्यू मॅडम. येस. बापू, अहो पावसाळा संपत आला हा, पण ह्या वर्षी गौरी गणपतीत पावसानं ना चांगली साथ दिली बघा. अहो पिकाची काय गार पडली ना की शेतकरी कसा एकदम खुश होतो बघा. अहो पुढच्या अख्ख्या वर्षाची काळजी मिटते ना. पण विनायकराव, जिकडं हाय तिकडं हाय, जिकडं नाही तिकडं अजिबात तोंडवर काढलेलं नाही पावसानं. हा 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 बापू, अहो कुठं वला तर कुठं सुका दुष्काळ पडला बघा. हा पण शेतकरी याला जो म्हणत नसतो बरं का बापू. होय, मला आठवतंय विनायकराव, एकदा असाच गावात दुष्काळ पडला होता तर कावडीनं पाणी आणायचो. अहो घरातल्या माणसांबरोबर अंगणातली झाडं बी जगवली आम्ही. हा, आणि नंतर त्यांनी आपल्याला जगवलं म्हणजे झाडांनी. हो अहो झाडं नसली ना तर जमीन ना बिना दागिन्याची सजवल्यासारखी वाटते बघा. त्यामुळे झाडं ही लावलीच पाहिजेत. अगदी बरोबर आहे विनायकराव. अहो नैसर्गिक अडचणींची सोय निसर्गानेच करून ठेवली आहे. माणसानं झाडं लावून आपली आयुष्यभराची हक्काची सावली स्वतःच कमवून ठेवली पाहिजे असं सांगतो निसर्ग. बरोबर आहे की नाही? काय काय कसल्या गप्पा चालल्या तेवढ्या? रुपाली, आमच्या कसल्या गप्पा चालणार? आम्ही आपलं असं शेतीवाडीवर बोलत होतो. शेती म्हणजे मामांजींचा आवडीचा विषय. काय हो मामांजी? हो पण रुपाली, अहो तुम्ही काही काम होतं का आमच्याकडं? नाही म्हणजे अचानक काम सोडून मध्येच आलात म्हणून विचारलं. नाही, मला काही पाहिजे असं नाही. मला तुमच्या दोघांशी बोलायचं होतं जरा. आमच्या दोघांशी? अहो मग बोला की. हो बापू, काम आहे असं काही नाही, पण मला तुमच्या दोघांना हे सांगायचं होतं की आपण आलो ना सध्या कामाचा जास्तच लोड आहे. म्हणजे असं मला तरी दिसते आता. हा होय, आजकाल ना आप्पीची जरा जास्तच पळापळ चालली आहे बापू. तेच म्हणतेय मी. आपणाला पूर्ण जिल्हा सांभाळावा लागतोय ना मामांजी. आणि कसं आहे ना, घरातलं सगळं काम करून हे करणं खरंच शक्य नाहीये. त्यामुळं मी काय म्हणते, मी फक्त अमोलचाच नाही तर घरातल्या सगळ्यांचाच डबा करत जाऊ का रोज? चालेल? डबा? हा, आणि अमोलला काय हवंय नकोय त्याचा पण विचार करू ना आपण. मला काय वाटतं माहितीये का, अमोल संध्याकाळी शाळेतनं घरी आला ना की त्याच्याबरोबर आपण बॅडमिंटन खेळत जाऊ. आणि ना महिन्यातला एक दिवस शिल्लक ठेवून त्याला आपण बाहेर फिरायला घेऊन जाऊ, पाणीपुरी खायला घालू आणि त्याच्याबरोबर मस्त मज्जा करू. बापू, मामांजी, तुमच्या दोघांना नवीन काही सुचत असेल ना तर ते पण सांगा. म्हणजे ना मला अमोलला आनंदी ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करायचेत आता. भली, अहो त्याचं कसं आहे, तुमचा उत्साह कळतोय आम्हाला, पण कसं आहे, आम्हाला आत्ता आजारातनं उठलाय हो. मग त्याच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे डॉक्टरांना विचारून आप्पीने ठरवलंय. त्यामुळे त्याच्या तब्येतीसाठी असं करणं चालेल का नाही माहित नाही मला. हा बापू, थोडे दिवस घरचं खाल्लं ना की अमोल एकदम बरा होईल बघा. हा, आणि राहिला प्रश्न अमोलच्या आनंदाचा, तर आप्पीनं अर्जुन काय पाहिजे काय नको ते ठरवतीलच ना. आपण फक्त त्यांना मदत करू काय. बापू, अहो आपण पण अमोलचे कोणीतरी लागतोच ना. आणि आपण काय त्याचा वाईट विचार करणार आहे का? तसं नाही रुपाली. कसं आहे,
अमोलच्या तब्येतीवरून आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनेवरून आप्पीनं अमोलचा एक दिनक्रम ठरवलेला आहे ना, त्यात आपण कसा काय बदल करायचा? आणि जे काय करायचं ते आप्पीनं अर्जुन करतीलच की. आपण काय अमोलचा वाईट विचार करणार आहे का? रुपाली, हे बघ, मला जास्त बोलायचं नाही, पण अमोलचा आपण कोणीतरी लागतो ह्याची जाणीव सतत तू ठेवलीस का? हा प्रश्न तुलाच विचार की एकदा. नायकराव, बघा तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. रुपाली, ह्यो मुद्दा काय एवढा मोठा नाही. अमोलसाठी काय पाहिजे काय नको हे आप्प्या ठरवल की. तुम्ही निर्धास्त राहा. काय चाललंय ह्या घरात? हां, काय चाललंय? मान्य आहे, मला माझं चुकलं माझं, पण म्हणून माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही का? अपर्णा करेल ते सगळं चालतंय, सगळं. पण मी अमोलच्या भल्यासाठी माझ्या इच्छेने काही करायचं ठरवलं तर लगेच अमोलचा दिनक्रम आठवतो यांना. मी कुणीच लागत नाही का अमोलची? हां, कुणीच लागत नाही. मी नसेन त्याची आई, नसेन, पण काकी तर आहे ना. हां, काकी म्हणून माझा काही अधिकार आहे का नाही त्याच्यावर? आहे की नाही? आता मी करणार. मला जे जे पाहिजे ना ते सगळं करणार. बघतेच आता मला कोण अडवते. मी सगळं करणार. अमोलच्या डब्यापासून ते त्याच्या खेळापर्यंत सगळं मीच बघणार, आणि फक्त मीच बघणार. सिम्बा, आता तू पहिल्यासारखं जास्त खेळत का नाहीस? अरे मी आजारी होतो ना, म्हणून जास्त खेळत नाही. अरे माझे बाबा आले अमोल. चल शौर्य, चल. बाय सिम्बा, बाय. मामा आहे का? माणिक काका. हा, माणिक काका. माझं हसणं लक्षात आहे की तुझ्या? मग मी ड्रेसला कधीच विसरत नाही. अरे वा, मी पण माझ्या दोस्तांना आणि दुश्मनांना कधीच विसरत नाही. काय? हा, मी म्हणलं माझं पण तुमच्यासारखंच आहे. मी पण माझ्या फ्रेंड्सना कधीच विसरत नाही. काका, तुम्ही इथे का आला? मी इथनं चाललो होतो, तेवढ्यात तुम्ही दिसले. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्हाला बघितलं की मला माझ्या बाळाची आठवण येते. मग आलो तुम्हाला भेटायला. थँक्यू काका. पण काका, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? हा, छोटंसं काम होतं. तुमच्या माचं नाव अपर्णा सुरेश माने आहे ना, आणि त्या कलेक्टर आहेत पुण्याच्या. हो काका. काल तुमची आई आली होती हॉस्पिटलला. ती डॉक्टरने विचारत होती की आमच्या अमोलला काय होतंय म्हणून. पण मी तर एकदम ओके आहे ना. तुम्ही ओके आहेत, पण ती तुमची आई आहे ना, आणि आईला मुलांची काळजी असते. तुमच्या आईसारखीच माझी आई पण माझी लय काळजी करायची. अजून काय म्हणली माझी माँ? तुमची आई म्हणत होती डॉक्टरला की अमोलला जर काही त्रास होत असेल ना तर मी कामाला जायचं थांबवते. काय? हो. आता तुमच्या आईला खूप महत्वाचं काम आहे. त्यांना अख्खं पुण्याचं काम बघायला लागतं ना. जर तुमच्यामुळं तुमच्या आईचं काम थांबलं तर? आता कधीच नाही होणार काका. आता तुम्हीच मला सांगा, तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना? हो काका. मग तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्हाला जरी काही त्रास झाला ना तरी मला, बाबाला, कोणाला सांगायचं नाही. जर मला कळलं की तुम्हाला त्रास होतोय तर मग त्या कामाला जायचं बंद करणार. तुम्हाला चालेल का ते? नाही काका, माझी माने काम केलंच पाहिजे. माझी माँ काम खूप चांगलं करते. मग मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. हा, तुम्हाला जरी काही त्रास झाला ना तरी मला, बाबाला, कोणाला सांगायचं नाही. डायरेक्ट मला येऊन सांगायचं. मी तुमची मदत करेन. ठीक आहे काका. थँक्यू. वेलकम. काका, माझी बस आली, मी जातो. बाय बाय बाय.
अप्पे, पुढच्या 2 आठवड्यात तुझं पोरग मरणाच्या दारात उभा असणार आहे. तोवर मी तुला काहीच कळू देणार नाही. मग त्यासाठी मला जीवाचं रान करायला लागलं ना तरी विक करा.